ग्रामसभेच्या इतिहासात अभूतपूर्व असा प्रकार घडला आहे। गोंडपिंपरी तालुक्यातील ग्रामपंचायत तारसाबुज येथे चक्क ग्रामसभेनेच ग्रामपंचायत कमिटी बरखास्त करण्याचा ठराव घेतला आहे। या निर्णयामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। गावाचा विकास साधण्यासाठी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि लोकांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवून देण्यासाठी ग्रामसभा हा एक महत्त्वाचा मंच मानला जातो। ग्रामसभा म्हणजे गावकऱ्यांसाठी न्यायालयच असते। मात्र गोंडपिंपरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तारसाबुज ग्रामपंचायतीत ग्रामसभेत वेगळाच इतिहास घडला। दिनांक 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। पण आश्चर्य म्हणजे गावाचे सरपंच, उपसरपंच आणि एकही ग्रामपंचायत सदस्य या सभेला हजरच झाले नाहीत। सध्या या ग्रामपंचायतीत 9 सदस्य असताना 2 जणांनी यापूर्वी राजीनामे दिले आहेत आणि 1 सदस्याचे निधन झाले आहे। त्यामुळे केवळ 6 सदस्यांवर ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे। मात्र या विशेष सभेत एकही सदस्य उपस्थित नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले। ग्रामसभेचे अध्यक्ष नितीन धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली गावकऱ्यांनी एकमुखाने ग्रामपंचायत कमिटी बरखास्त करण्याचा ठराव पारित केला। ग्रामस्थांनी हा ठराव मंजूर करून घेतल्यानंतर गोंडपिंपरीचे संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। ग्रामसभेनेच ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा ठराव घेणे ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे। त्यामुळे आगामी काळात या प्रकरणाचा काय निकाल लागतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। दिनांक 17/9/2025 असल्याने ग्रामपंचायत तारसा बुद्रुक या ठिकाणी विशेष ग्रामसभा घेण्यात आली। त्या सभेचा अध्यक्ष म्हणून मला निवडण्यात आले। परंतु तारसा बुद्रुक येथील सरपंच, उपसरपंच आणि सदस्यगण या सभेला कोणीही उपस्थित नाही। त्यामुळे या गावचा विकास कसा होईल आणि या लोकांमध्ये असलेली त्यांच्याबद्दलची भावना ही खराब झालेली आहे। त्याकरिता आज ग्रामसभेने असा ठराव घेण्यात आला की ही पूर्ण बाडी बरखास्त करण्यात यावी। ह्या ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आले। 17/9/2025 ला ग्रामपंचायत तारसाबुज येथील विशेष ग्रामसभा माननीय तंटामुक्ती अध्यक्ष श्री नितीन पत्रोजी धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली ठीक 9 वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याबाबत सभा घेण्यात आली असता सभेला कुठल्याही प्रकारचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामसभेत असे ठरवण्यात आले की सर्व ग्रामपंचायत कमिटी ही बरखास्त करण्यात यावी, ग्रामसभेमध्ये मंजूर करण्यात आली।